सो हे गाईस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईस आज आम्ही जातात मस्त त्र्यंबकेश्वरला आणि सकाळी लवकर उठले 4:30 वाजता जसं उठला आणि मस्त आता तयारी करून आला आणि आपले पोरं लोक पण जमलेले आहे, बघू शकता तुम्ही. गाईस इकडे तन्मय आहे, इकडे राकेश जय. हां बोल. गजब बेइज्जती है. आणि आम्ही गाईस टेम्पोत जात आहेत. गाईस आता वाजलेले 5:30 आणि आता आम्ही निघत आहेत. तुम्हाला मी दाखवतो, ब्लॉग एंड पर्यंत बघा. चला गाईस लेट्स गो. तर गाईस बघू शकता व्हिडिओ चला आपला. हो भाई आता कमेंट करते आपल्या व्हिडिओला. तर गाईस तुम्ही पण व्हिडिओ बघितला नसेल तर आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे अक्षू ठाकरे करून, त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकतात. मी कालच ब्लॉग टाकला, रात्री पोस्ट केला. आणि काय बोलशील दरकेश? चॅनल आहे हे बघा गाईस. तर गाईस आता 6 वाजले आणि आपले आता निघत आहेत. बघा तुम्ही आता निघत आहेत आम्ही. तर गाईस आता आम्ही पोहोचले सागरलोधला आणि तुम्ही बघू शकतात. आणि जरा ट्रॅफिक जाम झालेलं आहे तेव्हा थांबलेले आहेत आम्ही. आता डायरेक्ट भेटू पुढे डायरेक्ट. पब्लिक बघा आता आमची हालत खराब होता. स्टेडियम हा शिवा काय बोलशील ब्लॉग मध्ये? ओ आता मस्त आम्ही कॉफी प्यायला थांबलेला बघू शकत तुम्ही. कॉफी प्यायला थांबलेला मस्त. आणि आता फटाफट टीव्ही कडून आणि नंतर निघू फटाफट. गाईस आम्ही एकदा परत आलेले मस्त चहा प्यायला शिवनेरी चायमध्ये. शिवनेरी चहा प्यायला परत आलेले गाईस बघू शकता तुम्ही. काय 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 मग बोला. काय नाही हा चाय पिते काय? चाय गाईस आम्ही आता मस्त नाश्ता करायला थांबलेले आहेत बघू शकतात तुम्ही. आणि आपल्याकडे पोरं लोक पण आहेत बघा. हे बघा कसे खात आहेत. आता ह्याच्या ब्लॉग मध्ये बोलू. इकडे आता इडली आम्ही खात आहे. हो इडली प्रोटीन वाली थोडी. चला काही नाश्ता करून तुम्हाला भेटतो. आता बघू पुढे भेटले तर, नाही तर मग डायरेक्ट त्र्यंबकेश्वर डायरेक्ट भेटून यायचं. चला काही. आणि गाईस मयंक आता आपल्याला ज्ञान दाखवते बघू शकता तुम्ही. स्टार्ट. आता मी पोहोचलेले आहेत त्र्यंबकेश्वरला मंदिराकडे खाली. आणि आता मी जात आहे मंदिराकडे वरती. नंतर आता गाईस माझी हालत तर खराब झालेली आहे एकदम. आणि गजब बेइज्जती है. वॉमिटच्या सवयच नाही. आता मस्त आम्ही पोहोचलेले आहेत त्र्यंबकेश्वरला मंदिरात खाली. आणि बघू शकतो तर गाईस हे कुठेतरी आता गेलेले होते. ए भाई आपला डानू नाही, कुठे पण फिरू नका. ए काय भाई. चला केसर मलाई. चला काय आता मंदिराकडे जाऊ खाली. आता पोहोचलेलं खालच्या मंदिरात त्र्यंबकेश्वर बघू शकता तुम्ही. त्र्यंबकेश्वर मंदिर. तर गाईस आता आपली पब्लिक पुढे गेली, आपण जाता तिकडे जात आहे. मयन काय बोल ब्लॉग मध्ये काय वाटत आहे इकडे? काय वाटत आहे? नाही गाईस आता आम्ही डायरेक्ट खालच्या मंदिरात नाही थांबले. आता आम्ही काढले डोंगरावरती. आणि गाईस तुम्ही पब्लिक रिॲक्शन बघू शकतात. माझ्या मागे पुढे पब्लिक आहे. चला तर गाईस पायथ्याकडे तुम्हाला डायरेक्ट भेटतो. आता बघू काय. गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकतात. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही दुकाने बघू शकतात. गाईस आपल्याला तिकडे जायचं आहे वरती. गाईस ह्याला पवित्र विसर्जन सांगतात. आणि
पवित्र विसर्जन करून इकडून मंदिरात येतात. बघू शकता तुम्ही काही. बघू तुझं नाव काय का? चेतन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोल. हां. दा प्रसाद कसा दिला? प्रसाद कसा दिला? 100 रुपये. ते मला पण दे ना. गाईस टेस्ट करून बघतो कसा आहे. आता एका भावाकडे गेला प्रसाद घ्यायला आणि तो बोलला यूट्यूब चॅनल आहे का? मी बोलला हो, अक्षू ठाकरे ब्लॉगर. गाईस आता मस्त प्रसाद घेतला याच्याकडून मी, कारण की एकच घेतला आणि जय पण घेत आहे. तो काय नाही. मस्त स्ट्रॉबेरी घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. जास्त प्रसाद नाही घेतला, स्ट्रॉबेरी घेतली. त्याला काय आता पुढे भेटू. आता मस्त प्रसाद घेऊन निघालेला आहे आम्ही आता. आणि आम्ही आता चालले आता डोंगरावर, गडावर वरती. तो तुम्हाला मी दाखवतोय. प्रसाद नाही, स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. स्ट्रॉबेरी आणि प्रसाद आहे भाई. चलो भाई, तुम्ही इकडचं व्ह्यू तर बघू शकतात, एकदम काळा गाईस. आणि आम्ही आलेलो आहे हिमालयाला, बघू शकता तुम्ही गाईस. हिमालया गाईस, व्ह्यू भारी आहे एकदम डेंजर. आणि इकडे पण मंदिर आहे गाईस. वरतून ते व्ह्यू बघू शकतात, भारी एकदम. फुल जन्नत गाईस, फुल जन्नत. तुम्ही पण या मस्त त्र्यंबकेश्वरला. ब्लॉग तर मी आता पब्लिकमध्ये पण बनवतो, पण काय बोलायचं ते समजत नाही ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगमध्ये काय समजत नाही काय बोलायचं काय नाही. मी काय डायरेक्ट आता कॅमेरा उचलतो डायरेक्ट, भाई ब्लॉग चालू. काय पण करा, आपल्याला कंटेंट वाढवायचं आहे गाईस. कंटेंट वाढवायचे आता काय पण करून. सो आता मी प्रयत्न पण करतो. आणि गाईस तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं होतं का, मी घरून एवढं सोचून येतो का मला हे बोलायचे आज ब्लॉगमध्ये. पण गाईस पब्लिकमुळे, म्हणजे पब्लिकमुळे तर नाही, कॅमेरा उचलला ना का बोलतात नाहीत, विसरून जातो काय बोलायचे काय नाही. आता जरा कॉन्फिडन्स लेवल वाढत आहे गाईस आपल्या पब्लिकमुळे. आणि असाच प्रयत्न मी करत राहीन. आणि तुमच्या आता मला सपोर्टची गरज आहे खूप. तर सो तुम्ही ब्लॉग बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर गाईस तुम्ही सबस्क्राईब करा. आणि नसेल सबस्क्राईब करतात पण व्ह्यूज वाढवा आणि शेअर करा खूप सारे ब्लॉग. गाईस आपले ब्लॉग पण आहेत आणि यूट्यूब चॅनल पण आहे. चलो आता मी पायथ्याकडे पोहोचलेले आहेत, बघू शकतात तुम्ही. आता आम्ही चढत आहे ना, पायऱ्या पण बघू शकता मस्त सरळ आहे. आता आमची ट्रॅकिंग चालू झाली. आता तुम्हाला मी पुढे भेटतो थोडा. सो तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो तिकडून कसा दिसतो काय दिसतो ते पण दाखवतो. चला गाईस, माकडीकडे बघू शकतात तुम्ही. गाईस पब्लिक बघू शकतात, सगळे ट्रॅकिंग चढत आहेत. मला कंटेंट भेटला तो मगाशी तुम्हाला थंडा दाखवला होता ह्याच्या होता. I am sorry, Babu. तो गाईस तुम्ही सीड्या बघू शकता कसं एकदम सरळ आहेत. गाईस तुम्ही सीडी बघू शकता एकदम सरळ. आणि पब्लिक चढते. चलो गाईस आगे मिलते. बिचारा गोलीची दाखव, खिसा पण फाडला माकडानी. गाईस त्याच्या खिसातून घेतला का थंडा? हा तू लढत होता का नाही? गाईस आता आम्ही पोहोचलेले आहेत डोंगरावरती आणि तुम्ही बघू शकता. आता बघू गाईस मस्त. आता खाली पण मंदिरात जायचे आपल्याला. खाली पण मंदिर आहेत आणि तिकडे पण आहेत मंदिर, तुम्हाला मी दाखवतोच. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का माहिती नाही, सो तुम्हाला मी दाखवी नाही. चला गाईस तुम्हाला मी दाखवतो. तुमचं जमत नाही, 15 दिवस जमतं, 15 दिवस न जमतं. बरोबर आहे का? जमतं का आपलं ते जमूनच सांगतात ते बघ बरोबर आहे का.
ते आपण कसं ते तू सांगतात ते बरोबर वाटतं का तुला बघ ना. रुक्मिणी मातेचं थोडंसं तंटा झाला, भानगड झाली. रुक्मिणी माता पंढरपुरा तिथून याच्यात गोकुळाहून निघाली, तिथून निघाली आणि पंढरपूरला आली. आणि भगवान श्रीकृष्ण त्या रुक्मिणी मातेच्या शोधात पंढरपूरला आले तिथं. मग देवांमध्ये बी त्यांचे भांडण थोडंसं तंटा हा झालाच होता. इथं सांगतो हे त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मगिरी. या ब्रह्मगिरीला आहे ना गंगा नावाची महादेवाची पत्नी होती. या पत्नीचं महादेवाचं थोडंसं खटकलं. ही बी आहे ना नियती राहती ही काही गोष्टी साध्य करण्यासाठी. तर गंगा आहे ना इथून आहे ना पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होती. जशी तापी पूर्वेकडून पश्चिमेकडे गुजरातला गेलेली, ही गोदावरी गंगा ही पण पश्चिमेकडे चालली होती. पण तिला अडवण्यास इथं ती पूर्वेकडून पश्चिमेला जाऊ नये आणि इकडच्या लोकांचा हे होऊ नये बा, नुकसान होऊ नये बा, त्याच्यासाठी या ब्रह्मगिरीवर भगवान शंकराने गंगाला अडवलं. आणि इथं जटा आपटल्या. या इथं जटा आपटलेले मंदिर आहे भगवान शंकराचं. आणि तिथं गंगेला थांबवलं. हे बी त्यांचा वादच होता. जर वाद देवांमध्ये असू शकतो मग माणसामध्ये का असू शकत नाही. दोन मन राहतात, हे दोन मन एकसारखेच असतील असं नसतं. 5 बोटं आपल्याच हाताची असतात, हे 5 बोटं एकसारखे राहत नाही. ते किती असू द्या, मामाची जरी मुलगी असली एक सांगायचं तात्पर्य, तरी आते भाऊ तिचा रागराग करीलच. आणि जरी आते भाऊ जरी आपला पती असला तरी ती मामी बहीण त्याचा रागराग करतेच, असा विषय राहत होतो. मानवी स्वभाव सर्वांचा स्वभाव सारखा राहत नाही. काही टायमाला मन जुळून येतात, काही टायमाला मन दुभंगता बी, असा विषय राहतो. काही विषय राहत नाही त्याच्यात. बरोबर आहे. हा सिद्धांत कळला. सिद्धांत या जुळून आली पाहिजे ना, पण जुळून येता ना ताई. असं कंटिन्यू 24 तास किंवा 12 महिने थोडी माणूस पती पत्नी एकमेकापासून द्वेषात्मक भावनेने वा. बरोबर. शीताला डाग लाग झाली आणि ते बायला ते डाग लागू शकत नाही. तो नाही विषय काही. ते नाही हो, आते याच ना घरमा जमीन राहा ना. काकाने आपल्याला आता माहिती दिली आहे. काका धन्यवाद जरा माहिती दिलीबद्दल. मी ब्लॉगर आहे, म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ टाकतो सर. ओके ओके. हां ब्रह्मगिरी मुख्य दर्शन बघू शकता तुम्ही. आता आपल्याला दादा थोडक्यात माहिती देणार आहे, तर तुम्ही पण ऐकून घ्या. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आम्ही आलेलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. एकदा ब्रह्मगिरी पर्वतामध्ये आपल्या गोमाता यांच्या मुखातून पाणी निघत आहे. इकडे बघितलं शिवलिंग आहे, ते गुप्त गोदावरी बघू शकता, काय अडचण नाही. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. आता परत दादा थोडक्यात माहिती देणार आहे, सो तुम्हाला मी दाखवतोय. हा गाईस, ये देखो ये गंगा गोदावरी का जन्म स्थान. ये गौतम ऋषि उनकी पत्नी अहिल्या जी, जो उनसे अस्से जो हत्या का सबूत बताया. 12 वर्ष तप करके गोदावरी प्रसन्न किया. 3 पेड़ गुलाल के, जो अपने पीछे पेड़ है गुलाल का, जड़ ये वाला 1, जो मेरे पीछे वाला 2, ये गौतम ऋषि के पीछे 3. ये तीनों पेड़ों से गंगा का जन्म लेना पड़ा. गौतम ऋषि ने कुंड पे स्नान किया, उनका गोहत्या का पातक चला गया. यहाँ से इकट्ठा होके अभी नीचे मंदिर में गया. मंदिर से आगे जटा के लिए गया. जटा से गंगादौर में खाली कुशोर्थ कुंड पे नासिक पंचवटी में उसका पत्र पड़ा है. फिर नांदेड़ पैठण आंध्र पे गया. उत्पत्ति गोदावरी में से स्टार्टिंग हुआ, शुरुआत हुई है. जैसा अपना बारीक बच्चा जन्मता है ऐसा गंगा का जन्म स्थान हुआ है. यहाँ पे छोटा रो वो आगे बड़ा बड़ा, वो नासिक पंचवटी में उसका पत्र पड़ा है. थँक्यू, धन्यवाद बा. तुम्ही इकडचे व्ह्यू बघू शकतात कसा आहे, एकदम टॉपच्या. आता मी आलेले आहेत दुसऱ्या मंदिरात. दादा इकडे मोबाईल अलाउड आहे? अच्छा. तर गाईस इकडे शंकर भगवाननी जट वापरलेली, तर हा तुम्हाला मी दाखवतोच. हे बघा गाईस. दादा थोडक्यात काय माहिती भेटेल का? थांबा 2 मिनटं. अच्छा आहे. आणि हा हे दोन्ही शंकर भगवानच्या गुडघ्याचे निशाणे आहे. गुडघे टेकून इकडे जटा आपटली. रेषे दिसते जटेचे निशाणे. जटातून गंगा गोदावरी मोकळी केली. मग इथून उत्तरपात दुसरा पाठ शेजारी गंगाद्वार, खाली त्र्यंबकेश्वर, कुशवर्त कुंड, नाशिक, पंचवटी, पैठण, नांदेड, आंध्रामध्ये वाजते गोदावरी.
हो हो धन्यवाद हा दादा. काही सिमेंट म्हणजे आम्ही तर शिवलिंग घ्यायला आलेले आणि आम्ही आता शिवलिंग खालूनच घेतली आणि वरती आता पूजा करायला आणल्या आहेत. सो तुम्हाला मी दाखवतोच. आता पूजा करायला गेले आम्ही लवकर गेले कारण की दुसरे खाली थांबले आणि दुसरे पोरं दर्शन करायला गेलेत आणि ते पण सगळे त्यांच्यासोबतच आहे आणि आम्ही दोघे तन्मयने फिरत होते. सो तुम्हाला मी दाखवतोच काही शिवलिंग आणि त्रिशूल घेतलं आहे. चला काही आपल्याला इकडे ब्लॉगर भाई भेटलेला आहे, त्याला विचारू. दादा यूट्यूबचे चॅनल आहे का तुमचं? आहे ना, काय नाव काय? ब्लॉग्स म्हणून आहे. किती सबस्क्राईब? आता नवीन आहे भाऊ. अच्छा. 200 सबस्क्रायबर झाले बघा आज. मी पण नवीन नवीनच आहे. काय नाव भाई कंटेंट बनवायचे हार नाही म्हणायची. नाही भाऊ नाही. काय झाला विषय? गाईस आता जसं तसं करून आले खालती उतरले म्हणजे आणि आता वाजलेलं आहे ते 6:30 आणि आम्ही आता जात आहेत. मगाशी तर उसाचा रस पण पिला आणि मध्ये मध्ये काय खाल्लं पण आणि दुपारचं जेवण पण थोडंच खाल्लेलं. आता ट्रॅव्हलिंग पण करायची आहे जास्तच जरा लांबची. सो का आता काय खात नाही असंच निघीन. सो तुम्हाला मी दाखवतोच आता. तुम्हाला मी शिवलिंग दाखवतो आणि त्रिशूल दाखवतो. सो तुम्ही बघा. चला गाईस तुम्हाला आता मी शिवलिंग दाखवतो. ही बघा गाईस शिवलिंग आणि हा गौमाता आणि त्रिशूल. हे काय बनतंय. चला तर गाईस आता इकडेच ब्लॉग एंड करतो आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच ब्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंट करा तुम्हाला कसं पाहिजे. आणि आता ब्लॉग एंड करतो. खूप थकलेला पण आहे. डायरेक्ट जाऊन आता झोपूनच जा. गुड नाईट गाईस. चला बाय.